मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये सार्थक आनंदीला म्हणत असतो की तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच तुमच्या प्रेमात पडलो होतो आणि मला असं वाटत होतं मी जगातला सगळ्यात जास्त लकी माणूस आहे जो तुमच्या प्रेमात पडला आहे. नंतर हळूहळू जेव्हा तुमची ओळख झाली तेव्हा समजलं की तुमचं लग्न झालेलं आहे. तेव्हा मी खूप दुःखी झालो. मला खूप वाईट वाटलं, त्रास झाला या गोष्टीचा. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की तुमचा डिवोर्स झालेला आहे आणि तुम्ही तुमच्या नवऱ्याला सोडलेला आहे. तो तुमचा खूप छळ करायचा यासाठी आणि तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहू पाहताय. स्वतःच्या हिमतीवर काहीतरी तुम्हाला करायचं आहे. तुमचे आईवडील आणि तुमची फॅमिली यांच्यासाठी तुम्ही काहीतरी करू पाहताय. स्वतःच्या पायावर उभं राहताय. हे ऐकून मला तुमच्याबद्दल खूपच आदर वाटला. खरं तर प्रेम असणं महत्त्वाचंच असतं, पण त्याच्यापेक्षा बरोबर आदरही असावा लागतो आणि मला तुमच्याबद्दल तो आदर होता. म्हणूनच विचार केलं की आता या मुलीची नेहमी साथ करायची आणि त्यानंतर तिला कधीही एकटं सोडायचं नाही. आणि तुमची जशी ओळख होत गेली, तुम्ही कसे आहात मला समजत गेलं आणि तुमच्यासारखं निरागस आणि सुंदर मन कुठेही मला सापडणार नाही हे माझ्या लक्षात आलं. आणि त्यानंतर मी ठरवलं की जर मला लग्न करायचं आहे तर मी याच मुलीशी लग्न करीन, कोणाशीच करणार नाही. असं ऐकल्यानंतर आनंदीच्या डोळ्यात पाणी येतं. आनंदी आता सार्थककडे बघतच राहिलेली असते. सार्थक म्हणतो की त्यावेळेलाच ठरवलं की मला लग्न तुमच्याशीच करायचं आहे आणि आजचा दिवस बघा, आपलं लग्नही झालं आहे आणि माझ्या प्रेमाचाही स्वीकार तुम्ही केला आहे. अगदी सगळं उत्तम आहे. या जगातला एकदम सुंदर आणि नशीबवान व्यक्ती आहे मी असं मला वाटतं, कारण तुम्ही माझ्या आयुष्यात आहात आणि तुम्ही आयुष्यात आल्यामुळे माझं आयुष्य अगदी सुंदर झालं आहे. माझ्या आयुष्यात नसतात तर माझं आयुष्य किती बोरिंग आणि निरस झालं असतं, यू हॅव नो आयडिया. म्हणूनच आनंदी, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, खूप जास्त, अलॉट असं म्हणून तो तिच्याकडे पाहत राहतो. आनंदी म्हणते की हो सर, मला माहीत आहे. त्याच वेळेला सार्थक म्हणतो की ठीक आहे, तुम्हाला काय सांगायचं आहे ते तुम्ही या डायरीमध्ये तरी लिहू शकता. मला माहिती आहे तुम्हाला बोलणं अवघड होतं आहे. मग तुम्ही या डायरीमध्ये लिहा की तुमच्या मनामध्ये काय आहे. आनंदी आता ती डायरी घेते आणि त्या डायरीत लिहायचं ठरवते. तर इथे अण्णा सुधाला म्हणत असतात की खरंच सुधाताई, मला तुमचे धन्यवाद मानायचे आहेत की तुम्ही आनंदीचा अगदी मनापासून स्वीकार केलात. तुम्ही आनंदीला या घरची सून करून घेतलंत. त्याच वेळेला ताल लगेच सुद्धा म्हणते की अहोचं काय बोलताय तुम्ही, खरं तर आनंदीचा हक्कच आहे तो. आनंदी सून आहे या घरची आणि या घरासाठी तिने भरपूर काहीही केलेलं आहे. म्हणूनच या घरावर तिचा तितकाच जास्त अधिकार आहे आणि हे घर आता तिचं आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तितक्यात अरविंद म्हणतात की हो, हे बघा, आता आनंदी या घरची सून आहे, त्याच्यामुळे तिचा तुम्ही कसलाही विचार करू नका. या घरात तिला काहीही कमी पडणार नाही. ती अगदी उत्तमरित्या राहील. त्याच वेळेला अण्णा म्हणतात की हो, सार्थकरावांसारखा नवरा ज्या मुलीच्या आयुष्यात असेल तिचं आयुष्य सुंदर का होणार नाही, ते अगदी सुंदर होईल. त्याच वेळेला वृंदा तिथे उभी असते. शलाका म्हणते की हे बघा, ते आपण सगळं एक्सेप्ट करण्यातच शहाणपण आहे. तितक्यात सुद्धा वृंदाला म्हणते की मला तुला काहीतरी जरा बोलायचं आहे. माझी अशी इच्छा आहे की तू आनंदीच्या आईबाबांची माफी मागावीस. तेव्हा आता अण्णा धक्क्याने बघतच राहतात. मालतीला देखील धक्का बसतो. त्याच वेळेला आता लगेच सुद्धा म्हणते की हे बघ, माफी मागितल्याने कोणी काहीही कमी जास्त होत नाही. तेव्हा वृंदा म्हणते की मी काय चुकले पण. तेव्हा सुद्धा म्हणते की मला असं वाटतंय की गेल्या काही दिवसांमध्ये कळत नकळतपणे का होईना पण तुझ्याकडून किंवा माझ्याकडून त्यांचा अपमान झाला. मीही त्यांच्या घरी जाऊन त्यांची स्वतः माफी मागितलेली आहे. पण मला असं वाटतंय की तूही आता त्यांची माफी मागावीस, जेणेकरून जे काही उरलं सुरलेला राग आणि द्वेष आहे तो निघून जाईल आणि पुन्हा सगळं चांगलं नातं सुरू करता येईल. त्याच वेळेला आता वृंदा ही रागाने एक साईडला बघतच असते. अण्णा म्हणतात की अहो कशाला हे, पण तरीही सुधाच्या म्हणण्याखातर वृंदा पुढे जाते आणि हात जोडून म्हणते की मला माफ करा. आता हात जोडून वृंदा उभी असते. त्याच वेळेला अण्णा म्हणतात की प्लीज हे सगळं असं करू नका. हात जोडून माफी वगैरे कशाला हवी आहे, नको हे सगळं. त्याच वेळेला सुद्धा म्हणते की नको, कसं आहे ना, चुकलोय तर माफी मागितलीच पाहिजे. कोणीही लहान मोठं नसतं आणि ज्याने माफी मागितली तोही काही लहान होत नाही. असं म्हणून आता सगळेजण शांत होतात. त्याच वेळेला वृंदाच्या डोळ्यात मात्र अंगार भडकत असतो. तिला या सगळ्याचा खूपच राग आलेला असतो. नंतर आनंदी तिच्या रूममध्ये चिठ्ठी लिहून ठेवत असते. ती लिहित असते की सार्थक सर, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, मला माहिती आहे, पण तुमचंही तितकंच आहे. त्याच्या अगोदर, प्रेम स्वीकारणं अगोदर मला काहीतरी सत्य तुम्हाला सांगायचं आहे. ते म्हणजे माझ्या मिसकॅरेजचं सत्य. हे ऐकल्यानंतर तुमची काय प्रतिक्रिया असेल मला माहिती नाही, पण मला हे सत्य तुम्हाला सांगायचंच आहे. आता आनंदी,
तिथेच बेडवर ती चिठ्ठी ठेवते आणि बाहेर निघून जाते. त्यानंतर शलाका तिथे बेडरूममध्ये जाऊन काहीतरी करायला लागते. सार्थक इथे सगळ्यांना जेवण वाढत असतो आणि तितक्यात आनंदी येते आणि म्हणते की सार्थक सर, मी तुमच्यासाठी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. सार्थक म्हणतो की मी वाचायची आहे का ती? तेव्हा सार्थक आतमध्ये निघून जातो. मालती येते आणि म्हणते की काय गं, सार्थकराव इतक्या लगबगीने कुठे गेले? आनंदी म्हणते की सार्थक सरांसाठी मी चिठ्ठी लिहून ठेवली आहे रूममध्ये. माझ्या भूतकाळाबद्दल तिथे लिहून ठेवलं आहे. हे ऐकल्यावर मालती म्हणते की अगं आनंदी, असं काय केलंयस तू? अगं इतकं छान सगळं चालू असताना मध्येच हे काय काढलेस? तेव्हा आनंदी म्हणते की नाही आई, कसं आहे ना, त्यांचं प्रेम स्वीकारण्या अगोदर मला काही ती सत्य परिस्थिती त्यांना सांगायला हवी आहे, म्हणूनच मी त्यांना सांगितलंय. तेव्हा मालती म्हणते की अगं पण आनंदी, जर ते ऐकल्यानंतर त्यांचा निरस झाला तर, त्यांना वाईट वाटलं तर, किंवा तुमच्या नात्यावर त्याचा काही परिणाम झाला तर तू काय करशील? त्याच वेळेला आनंदी म्हणते की आई, सत्य सांगणं मला जास्त महत्त्वाचं होतं. मी आमच्या बाळाबाबत सत्य सांगितलं आहे. तेव्हा सार्थक चिठ्ठी घेतो आणि चिठ्ठीला जवळ घेऊन म्हणतो की ही आनंदीने लिहिली आहे आणि त्यात नक्कीच माझ्यासाठी त्यांनी प्रेमाच्या भावना व्यक्त केल्या असतील, आय लव्ह यू लिहिलं असेल, असं म्हणून आता सार्थक ती चिठ्ठी ओपन करतो आणि ती वाचायला सुरुवात करतो. आनंदी म्हणते की आई हे बघ, कुठलंही नातं असतं ते कधीही खोट्याच्या आधारावर उभं राहत नाही आणि सत्याच्या आधारावर उभं राहिलेल्या नात्यामध्ये विश्वास असतो आणि म्हणूनच मला हे नातं विश्वासाने टिकवायचं आहे. त्याच वेळेला सार्थक ते चिठ्ठी वाचायला सुरुवात करतो आणि त्या चिठ्ठीमध्ये सगळ्या भावना लिहिलेल्या असतात. सार्थकचा चेहरा पडून जातो. नंतर मालती म्हणते की अगं पण जर सार्थक सरांनी ते ऐकून त्यांना काही वाईट वाटलं तर, आणि ते तुझ्याशी चुकीने आणि तुटक वागायला सुरुवात केली तर तू काय करणार आहेस? आनंदी म्हणते की हे बघ आई, मी त्यांना जे काही आहे ते खरं खरं सांगून टाकलं आहे. जर सार्थक सरांनी ती चिठ्ठी वाचून ते माझ्याशी नॉर्मली बोलायला आले तर मी समजून जाईन की त्यांना याचं काही वाटलं नाही आणि मी जे काही सांगितलं आहे ते अगदी खरं वाटलं आहे आणि त्यांना माझा खरेपणा आवडला आहे. आणि जर काहीही बोलले नाहीत तर मी समजून जाईन की याचं त्यांना वाईट वाटलं असणार. पण ठीक आहे ना आई, मला सत्य सांगणं हे जास्त महत्त्वाचं होतं, म्हणूनच मी ते त्यांना सांगून टाकलं. आणि राहिलाच प्रश्न पुढच्या नात्याचा, जर त्यांना सत्य कळलंच नाही तर आमचं नातं हे कसं उभं राहणार? आणि सार्थक सरांना याबाबतीत मी समजावून सांगेन. मला माहिती आहे सार्थक सर माझ्या बाबतीत कधीही काहीही चुकीचं होऊ देणार नाहीत. त्यांना जर या गोष्टीचं वाईट वाटलं तर ते त्या बाबतीत काहीच बोलणार नाहीत. तितक्यातच आता सार्थक हा बाजूने येतो आणि आनंदी असा आवाज देतो आणि मालती त्यावेळेला पटकन बाजूला होते. सार्थक सरांकडे म्हणजे सार्थककडे आनंदी बघायला लागते आणि सार्थक तिचा हातात हात घेऊन म्हणतो की आनंदी, तुम्ही चिठ्ठीत जे काही लिहून ठेवलं आहे ना, ते मी सगळं वाचलं आहे आणि मला आता तुमच्या मनातल्या भावना समजलेल्या आहेत. तुम्ही जे काही म्हणालात ते अगदी मनापासून म्हणाले नाहीत आणि आवडले ते मला. तेव्हा आनंदीला खूपच खुश व्हायला होतं. आनंदी त्याच्याकडे बघतच राहते. आनंदी म्हणते की सर, तुम्ही चिठ्ठी वाचली आहे, तुम्हाला काहीच त्रास झाला नाही ना? सार्थक म्हणतो की नाही, उलट मला आनंदच झाला की तुम्ही मोठ्या मनाने माझ्या प्रेमाचा स्वीकार केलात आणि स्वच्छ मन ठेवून सगळं माझ्याबरोबर शेअर केलं आहे. मला हेच तर हवं होतं की तुम्ही सगळं मनातलं मला सांगाल आणि तेच तुम्ही केलं, हे पाहून मला खरंच खूप आनंद झाला आहे. आता आनंदीही खुश होते. नंतर शलाका वृंदाकडे येऊन म्हणते की आई हे बघ काय. तेव्हा वृंदा म्हणते की मला बोलवायला आली असशील ना तर आल्या पावली परत खाली जा, मला काही तिकडे यायचं नाही आहे. तिथे काय किंमत आहे की नाही मला? उगीचच त्या नको त्या माणसांसमोर हात जोडायला लावले. शलाका म्हणते की अगं आई ऐक तरी, माझ्या हाती काय मोठा अलादीनचा चिराग लागलाय ते. तेव्हा ते म्हणते की कसला चिराग आणि कसलं काय? ते म्हणते की हे बघ अगं, आनंदीने चिठ्ठी लिहून ठेवली होती सार्थकसाठी त्यांच्या रूममध्ये. ती चिठ्ठी मी इथे आणली आहे आणि आनंदीने लिहिलेली चिठ्ठी एक्सचेंज केली आहे आणि तिथे मी दुसरीच चिठ्ठी लिहून ठेवली आहे. अगं आई, तुला माहिती नाही, आनंदीच्या पहिल्या बाळाला मिसकॅरेज झालं आहे. अगं त्या अंशुमनकडून तिला पहिलं बाळ होतं, त्यांच्या भांडणामध्ये ते बाळ गेलं. आता ही गोष्ट तर सार्थकला तिला सांगायची होती, पण मात्र मी ती चिठ्ठीच बदलली आहे. हे ऐकून वृंदा खुश होते आणि म्हणते की वा शलाका, कसलं भारी काम केलेस तू, तुला माहिती आहे खूपच छान काम केलेस तू. शलाका म्हणते की आता आनंदीला खरी गोष्ट सांगायची होती, ती गोष्ट तिला सार्थकला सांगताच येणार नाही आणि मात्र आपल्याकडे ही खरी गोष्ट आली आहे. आता सार्थकला काहीही सत्य समजणार नाही. मी त्यात फक्त लिहून ठेवले की सार्थक सर, माझ्यामुळे तुम्हाला जेल झाली आणि म्हणूनच मी माफी मागते आणि आय लव्ह यू, असं सगळं मी त्यात लिहून ठेवलं. वृंदा म्हणते की बघ आता मी या चिठ्ठीचा कसा उपयोग करते ते. तर सगळे मालती आणि अण्णा निघालेले असतात आणि म्हणतात की सुधाताई खरंच थँक्यू, तुम्ही आम्हाला जेवायला बोलवलं. त्यावेळेला एकमेकांचे निरोप घेऊन सगळे निघालेले असतात आणि सार्थक म्हणतो की मी तुम्हाला सोडतो. अण्णा म्हणतात की नको, इथे जवळच आहे, आम्ही निघतो. त्याचबरोबर आता आनंदी म्हणते की आई, तुम्ही सगळ्यांना माझ्या घरच्यांना जेवायला बोलवलं त्याबद्दल खरंच खूप थँक्यू. सुधा म्हणते की अगं आई म्हणतेस तर मग थँक्यू कशाला.
चला आता तुम्ही तुमच्या सुखाच्या संसाराला सुरुवात करा, असं म्हणून आनंदी आणि सार्थकला सुधा जवळ घेते आणि दोघेही तिला मिठी मारतात. त्यानंतर सार्थक आणि आनंदी रूममध्ये असतात. आनंदी म्हणत असते की सार्थक सर काय झालंय? तेव्हा सार्थक म्हणतो की आनंदी, तुम्ही आज जे काही चिठ्ठीमध्ये लिहिलंय ना ते वाचून खरंच खूप आनंद झाला मला. सार्थकला आनंदी म्हणते की सर, तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही वाटला ते वाचनामध्ये आणि तुम्हाला काहीच त्रास नाही झाला का? सार्थक म्हणतो की कशाला त्रास होईल मला? तुम्ही तर सगळं तुमच्या मनातलंच लिहिलं होतं आणि तेच अपेक्षित होतं ना मला. खरं तर कुठलंही नातं हे विश्वासाच्या पायावर उभं राहतं आणि तोच विश्वास आपण एकमेकांवर दाखवला आहे आणि तोच विश्वास तुम्ही माझ्यावर ठेवून सगळं खरं सांगितलं त्या चिठ्ठीत. मग मी कशाला काही राग मानू? त्याला सार्थक हा आनंदीचा हात हातात घेऊन म्हणतो की आनंदी, आता सगळं सुखाचं होणार आहे. आपला सुखाचा संसार सुरू होणार आहे. काहीही दुःख त्यामध्ये येणार नाही. आणि आनंदीचे डोळे तो आता पुसतो. सार्थक आनंदी प्रेमाने एकमेकांकडे बघतच राहतात. मालती अण्णा घरी आलेले असतात आणि त्याच वेळेला अण्णा विचारतात की तुला काही बोलायचं आहे का? मालती म्हणते की हो. आनंदीने सार्थक सरांना तिच्या पहिल्या बाळाबद्दल चिठ्ठीत लिहून ठेवलं होतं. हे ऐकून अण्णा हताश होतात. ते म्हणतात की मग पुढे काय झालं? तेव्हा मालती म्हणते की ती म्हणत होती की सार्थक सरांना सगळं खरं कळलं पाहिजे आणि तसं तिने लिहून ठेवलं. सार्थक सरांनी ती चिठ्ठी वाचली. त्यांची त्यावर काहीच प्रतिक्रिया नव्हती. ते खुश होते. हे ऐकून आता अण्णांना बरं वाटतं. ते म्हणतात की खरंच सार्थकरावांसारखा जावई म्हणजे पुण्याचं काम आहे आपलं. अगं, सार्थकरावांनी आनंदीला इतक्या मोठ्या मनाने स्वीकारलंय आणि आनंदी ही खूप लकी आहे, भाग्यवान आहे की सार्थकरावांसारखा मुलगा तिला मिळाला आहे. खरंच खूप नशिबाने आपली मुलगी. तेव्हा मालती म्हणते की हो ना, आता खरं तर त्यांची नव्या अर्थाने संसाराला सुरुवात झाली आहे आणि त्यांनी मोठ्या मनाने आनंदीला स्वीकारलं आहे. तिचं ते स्वतःही स्वीकारलं आहे. पण आनंदीने जर घरच्यांना सांगितलं तर काय प्रॉब्लेम होईल? अण्णा म्हणतात की तू काळजी करू नकोस. जसं सार्थकरावांना विश्वासात घेऊन सांगितलं आहे तसंच ती घरच्यांनाही सगळ्यांना सांगेल, काळजी करू नकोस. आता लगेच मालती हात जोडून म्हणते की सप्तशृंगी देवी, सगळं व्यवस्थित होऊ देत माझ्या आनंदीचं. आणि अण्णाही तिला शांत करत असतात. पुढच्या भागामध्ये सार्थकला एक कॉल आलेला असतो. समोरून एक मीडियावाली म्हणत असते की मला तुमचा आणि तुमच्या मिसेसचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. तुम्ही या केसमधून कशाप्रकारे सुटलात आणि तुमच्या मिसेसची तुम्हाला असणारी साथ याबाबत मला इंटरव्ह्यू तुमचा घ्यायचा आहे. आता हे ऐकल्यावर सार्थक खूपच खुश होतो आणि आनंदी ही सार्थककडे बघतच राहिलेली असते. तर इथे या सगळ्यामागे मास्टर प्लॅनिंग हे वृंदाचं असतं. वृंदा केदारला चिठ्ठी देऊन म्हणते की हे बघा, हे प्रश्न आहेत त्या तुम्ही पत्रकाराला द्या आणि ते सगळे प्रश्न हे आनंदी आणि सार्थकला विचारायला सांगा. आणि त्यात स्पष्ट लिहिलेलं आहे की तुमच्या बायकोचं अबॉर्शन झालेलं आहे का? आता हा प्रश्न ऐकल्यानंतर सार्थकची कशी मीडियासमोर नाचक्की होते आणि आनंदी काय उत्तर देते ना, तेच मला बघायचं आहे. मग मजा येईल खरं सार्थकचा चेहरा बघण्यात आणि तितक्यातच ती मजा मला अनुभवता येईल, असं वृंदा म्हणत असते. आणि त्याच वेळेला या प्रश्नामुळे ती खूपच खुश झालेली असते. आणि इथे आनंदीला सुद्धा म्हणत असते की आनंदी, आता मलाही लवकरात लवकर आपल्या घरामध्ये बाळ हवं आहे. छोटी छोटी नातवंड हवी आहेत आणि मला ती मांडीवर खेळवायची आहेत. असं म्हटल्यावर आता आनंदी ही सुधाकडे पाहतच राहते आणि पुढे ती काहीच बोलत नाही. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.